स्पष्टीकरण: या वर्तुळाचं केंद्र सी असून त्याची रेख CA ही त्रिज्या व रेख BD हा व्यास आहे. व्यासाची लांबी ही त्रिज्येच्या लांबीच्या दुप्पट असते. आता आपण त्रिज्या व व्यास यांचे गुणधर्म बघूया. या वर्तुळात काढलेल्या त्रिज्या आणि व्यासावरून आपल्याला दिसून येतं की एकाच वर्तुळाच्या सगळ्या त्रिज्या समान लांबीच्या असतात. एकाच वर्तुळात असंख्य त्रिज्या असतात. एकाच वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात आणि एकाच वर्तुळाला असंख्य व्यास असतात. एकाच वर्तुळातील व्यासाची लांबी ही त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या लांबीच्या दुप्पट असते. वर्तुळाची जीवा: सोबत दिलेल्या वर्तुळाची आकृती पहा. या वर्तुळाचं केंद्र C आहे. वर्तुळावर M, A, P, Q, B व N हे बिंदू आहेत. M व N या दोन्ही बिंदूंना जोडणारा रेषाखंड MN आहे. A व B या दोन्ही बिंदूंना जोडणारा रेषाखंड AB आहे. तसंच P व Q बिंदूंना जोडणारा रेषाखंड PQ आहे. रेख MN, रेख AB व रेख PQ या सर्व वर्तुळाच्या जीवा आहेत. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. इथे जीवा AB अशी आहे की ती वर्तुळ केंद्र C मधून जाते, म्हणून जीवा AB ही वर्तुळाचा व्यास देखील आहे. जीवा MN व जीवा PQ या वर्तुळ केंद्रातून जात नाहीत, म्हणून त्या व्यास नाहीत. व्यास ही सर्वात जास्त लांबीची जीवा असते. तसंच वर्तुळाला असंख्य जीवा असतात. या वर्तुळाचं वर्तुळ केंद्र M आहे. रेख MN, रेख ML, रेख MY, रेख MX, रेख MP व रेख MS ह्या सर्व वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. रेख QO, रेख TR, रेख PS, रेख XY ह्या वर्तुळाच्या जीवा आहेत. रेख XY व रेख PS वर्तुळाचे व्यास आहेत. वर्तुळ कंस: सोबत दिलेली वर्तुळाची आकृती पहा. या वर्तुळावर M व N हे दोन बिंदू घेतले आहेत. या दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले आहेत. प्रत्येक भागास वर्तुळ कंस किंवा कंस असं म्हणतात. येथे दोन कंस झाले आहेत. कंस MN या नावाने यापैकी नेमका कोणता कंस हे स्पष्ट होत नाही. ते स्पष्ट होण्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक बिंदू घेतला आहे. इथे बिंदू X एका कंसावर व बिंदू Y दुसऱ्या कंसावर घेतलाय. त्या बिंदूंचा वापर करून कंसाला तीन अक्षरी नाव देता येतं. इथे कंस MXN किंवा कंस NXM व कंस MYN किंवा कंस NYM हे दोन कंस आहेत. वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्य भाग: शेजारील C केंद्र असलेलं वर्तुळ पहा. इथे आकृतीमधील E, F व G हे बिंदू वर्तुळावर आहेत.